नमस्कार. मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण उन्हाळ्यामध्ये बऱ्याच लोकांची स्किन टॅन होत असते किंवा पिगमेंटेशन वाढताना दिसत आहे. तर त्या लोकांसाठी काही घरगुती उपचार असतात का, या विषयात थोडक्यात बोलणार आहोत. टॅन म्हणजे चेहऱ्याचा वर्ण काळवंडणे, पिगमेंटेशन म्हणजे चेहऱ्यावरती थोडासा वांग येणं. हे साधारणतः ज्यांची पित्त दोषांची प्रकृती आहे त्यांच्यामध्ये प्राधान्याने वाढताना दिसत आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्यामध्ये पित्त दोष बिघडलाय त्यांच्यामध्ये सुद्धा टॅन आणि पिगमेंटेशन वाढताना दिसत आहे. तर त्या लोकांनी आहारामध्ये काही थोडेसे बदल करायचे असतात. तुम्ही दह्यासारखे आंबट पदार्थ, त्याचप्रमाणे अति मसालेदार खारट पदार्थांचं सेवन करत असाल तर ते कमीत कमी केलं पाहिजे किंवा ते बंद जर केलं तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. त्याचप्रमाणे आहारामध्ये दूध, तूप, काळे मनुके, डाळिंब, अंजीर, ओलं खोबरं यासारख्या पदार्थांचा जर समावेश केला तर वाढलेला पित्तदोष खूप चांगल्या पद्धतीने बॅलन्स होताना दिसतोय. आता आयुर्वेदामध्ये काही ठराविक लेप सांगितलेले आहेत. त्यातला पहिला लेप जो आहे, थोडीशी मसूर डाळ घ्यावी, ती थोडीशी छोट्या गॅसवरती हळुवारपणे तुपामध्ये परतून घ्यावी. परतलेली मसूर डाळ मिक्सरमध्ये बारीक करावी. बारीक झालेलं मसूर डाळीचं पीठ आणि त्याच्यामध्ये दूध असं मिक्स करून त्याची जी पेस्ट होते ती चेहऱ्यावरती जर लावली तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. त्यामुळे हा लेप सुद्धा तुम्ही करून बघण्यासारखा आहे. दुसरा म्हणजे थोडंसं जायफळ घ्यावं, जायफळ दुधामध्ये उघडावं आणि त्याची पेस्ट काढावी. त्याचबरोबर थोडंसं केसर घ्यावं, केसर सुद्धा दुधामध्ये उघडावं आणि त्याची पेस्ट काढावी. जायफळ आणि केसर या दोघांची पेस्ट एकत्र करून ती जर चेहऱ्यावरती लावली तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. आणि तिसरा लेप, आयुर्वेदामध्ये षष्टिक शाली नावाचे तांदूळ सांगितलेले आहेत. ते तांदूळ 2 चमचे, ते जर तुमच्याकडे अवेलेबल होत नसतील तर तुमच्या घरातले तांदूळ 2 चमचे घ्यावेत, चांगले स्वच्छ धुवावेत. धुतल्यानंतर त्याच्यामध्ये 2 कप पाणी टाकावं आणि छोट्या गॅसवरती उकळत राहावं. तांदूळ जसजसे शिजत राहतील तसं त्यामध्ये थोडंसं सारिवा आहे, मंजिष्ठ आहे, खदीर आहे, लोद्र आहे, पुनर्नवा आहे, यासारखी वर्ण सुधारणारी आयुर्वेदिक औषधं त्याच्यामध्ये टाकावी. आणि भात चांगला शिजल्यानंतर तो ह्याच्यावरती गॅसवरती काढून घ्यावा आणि हळुवारपणे त्याची चांगली पेस्ट बनवून घ्यावी आणि कोमट अशी पेस्ट तुमच्या चेहऱ्यावरती लावावी. ह्या भाताच्या लेपाचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. त्यामुळे हे लेप, त्यापैकी एखादा लेप लावल्यानंतर साधारण ती चेहऱ्यावरती 20 ते 25 मिनिटं ठेवावा आणि 20 ते 25 मिनिटं झाल्यानंतर तो लेप स्वच्छ थंड पाण्याने धुवून काढावा. ह्या लेपांचा म्हणजे टॅन आणि पिगमेंटेशनसाठी खूप चांगला उपयोग होताना दिसतोय. परंतु एकदा लेप लावला तर तुमचं टॅन आणि पिगमेंटेशन जाणार नाही. त्यासाठी कंटिन्युटी आणि पेशन्स लागणार आहेत. कारण तुमचं टॅन आणि पिगमेंटेशन फक्त एका दिवसात झालेलं नसतं, त्यासाठी बराच अवधी गेलेला असतो. जेवढा अवधी गेलेला असतो तेवढाच अवधी तुम्हाला बरं होण्यासाठी लागत असतो. त्यामुळं ह्यासाठी थोडासा पेशन्सनी हे लेप तुम्ही लावले तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसेल. त्याचप्रमाणे त्वचाविकार, कुठलाही त्वचाविकार आयुर्वेदाच्या साह्याने बरा करायचा असेल तर तुमचं मन खूप आनंदी ठेवायला लागतं. तुम्ही सातत्याने चिडत असाल, रागवत असाल, सातत्याने चिंता करत असाल तर ह्यामुळे सुद्धा तुमच्या चेहरा किंवा त्वचेचा वर्ण हा काळवडत असतो. त्यामुळे आयुर्वेदामध्ये तुम्ही जेवढं जास्तीत जास्त आनंदी राहाल तेवढी तुमची चेहरा किंवा शरीराची स्किन ही खूप चांगली ग्लो वाली दिसत असते. त्यामुळे आनंदी राहणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे.